आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। नमस्कार, मी समीक्षा कामत। चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या ताज्या घडामोडी। 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांनी घेतला निरोप। पश्चिम महाराष्ट्रातील 1.5 दिवसांचा गणपती बाप्पा आणि रथोत्सवासाठी प्रसिद्ध असणारे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका येथील गणपती संस्थान राजेशाही घराण्यातील राजे परशुराम पटवर्धन यांनी 245 वर्षांपूर्वी 1.5 दिवसांचा गणपती अशी प्रथा चालू केली होती। तेव्हापासून प्रत्येक वर्षी न चुकता 1.5 दिवसांचा गणपती आणि रथोत्सव मोठ्या उत्साहाने आनंदमय वातावरणात परंपरेनुसार केला जातो। या 1.5 दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्याकरिता व रथोत्सवामध्ये सहभागी होऊन रथ ओढण्याकरिता तसेच या रथोत्सवाचे दर्शन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारील राज्यातूनही भाविक लोक लाखोंच्या संख्येने तासगाव नगरीत दाखल होऊन या आनंद उत्सवामध्ये सहभागी होतात। तसेच पटवर्धन राजांनी सुरू केलेल्या या 1.5 दिवसांच्या बाप्पाला भाविक लोक मोठ्या विश्वासाने नवस बोलतात व त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यावर रथोत्सवा दिवशी नवस फेडला जातो। या 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जन व रथोत्सवामागचे कारण काय हे तेथील पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांनी सांगितले। काय म्हणालेत पुजारी, चला आपणही जाणून घेऊया 1.5 दिवसात निरोप येणाऱ्या बाप्पांची कहाणी। स्टार वन न्यूज वर्तमान। मी अजित कुलकर्णी तासगावच्या गणपती पंचायतन या मंदिरातील एक पुजारी म्हणून इथं सेवेला आहे। आज इथं 245वा रथोत्सव चालू आहे। या मंदिराची जर इतिहास जर बघितला तर हा इतिहास म्हणजे परशुराम भाऊ पटवर्धन यांनी 1779 साली या मंदिराची स्थापना केलेली आहे आणि त्यापासून आज अखेरपर्यंत या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। या ठिकाणी या मंदिरामध्ये 1.5 दिवसाचा गणपती उत्सव साजरा करतात। काल गणपतीच्या इथली राजवाड्यामध्ये प्रतिष्ठापना झाली आणि आज आता त्यांचा गणपती हा जाणार आणि म्हणून त्यावेळेपासून 1779 सालपासून आज अखेरपर्यंत या ठिकाणी रथोत्सव साजरा केला जातो। आता या गणपतीचं वैशिष्ट्य असं की हा गणपती जो आहे हा उजव्या सोंड्याचा गणपती आहे, नवसाला पावणारा आणि या परिसरामध्ये अतिशय भाविकांची जी गर्दी आहे अशा पद्धतीचा हा गणपती आहे। जर पश्चिम महाराष्ट्रातली जर उजव्या सोंड्याच्या गणपतीची मंदिरं बघितली तर सिद्धिविनायक मुंबई, सारसबाग पुणे आणि इथला त्यापैकी हा जो गणपती आहे हा फार जुना, म्हणजे जवळजवळ 245 वर्ष या मंदिराला झालेले आहेत। आणि या मंदिराचा जो परिसर आहे हा भव्य सुशोभित
आणि रमणीय आहे। आणि या मंदिरामध्ये जे काय समोर जे गोपुर आहे ते सुद्धा त्या काळामध्ये परशुराम व पटवर्धन यांनी त्या काळात बांधलेलं आहे। याची उंची जर बघितली तर जवळजवळ 96 फूट उंचीचं हे गोपुर आपल्याला पाहायला मिळतं। आणि हा जो गणपती उत्सव जो आहे, हा गणपती उत्सव रथोत्सव जो आहे हा त्या काळापासून आज अखेरपर्यंत हा अव्याहतपणे चालत आलेला आहे। अशा पद्धतीचं पूजा सोंडेचं गणपतीचं जे काय मंदिर आहे हे या पश्चिम महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आपल्याला म्हणता येईल। आणि त्यामुळं या परिसरातील इव्हन पश्चिम महाराष्ट्राच नव्हे तर दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश मधले सुद्धा भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।